मॉर्निंग मित्रांनो, आईला कामाच्या ठिकाणी आलो होतो सोडायला. हे बघा, सौर ऊर्जेचं प्लांट गाव सोडून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे. एकदम सुनसान, बघल तिकडं शेती आहे. इकडे जवळपास सुद्धा नाही कुठं. आता सुरुवात होणार आहे इथली. लोक माळरानावर असलं सौर ऊर्जेचं प्लांट करतात, पण या दादांना काय झालं काय माहिती, काळरान आहे. तर चला, एक दिवस सुट्टी घेऊन मस्त मजा गेलो. आता गपचूप कामावर जावं लागते. आपली गाडी हॉस्पिटल. अरे अरे अरे, लय धूळ लागली गाडीवर. आता आहे उन्हाळा, आणि उन्हाळ्यामध्ये कसं असते, सेफ्टी फर्स्ट. लय डेंजर ऊन लागाले, त्याच्यामुळे टोपी चष्मा घेऊन चालावं लागेल. आता फक्त 2-3 महिने वाटायला, फक्त 2-3 महिने वाटतात. काय सांगता येत नाही, या 2-3 महिन्यात लय डेंजर कार्यक्रम असते. ऊन एवढं भयानक आहे, डोळ्यावर चष्मा तर राहावंच लागेल, कारण खेडेगावाकडं लय अवघड कार्यक्रम असते. आणि महत्त्वाचं म्हणजे असे झाडं जर भेटली तर मग काय, थंडगार, जीवात जीव येते. नाहीतर काय खरं नाही. असं म्हणायचं झालं तर आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये तर झाडं आहेतच खास बसायला, पण क्वचितच असे एखादे गाव आहेत की तिथं सहसा बसायला जागा नाही. गाडीसाठी पण सावली आहे आणि आपल्याला पण सावली आहे इथं बसायला. पेशंट काय आतमध्ये येते. आता ही वरी लांबपर्यंत असते धुराळा. काय घेतलायस? बारके लेकराला घेतला तुला. अजून लय दिवस, लय वेळ आहे त्याला. वाह, काय खतरनाक काम केले राव. असल्या मंदिरात आल्यावर बाहेर निघू वाटत नाही, माहिती काय. बघल तिकडं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या कलरमुळं, ह्या बल्बाचा आणि या कलरचं मॅच होऊ राहिले, आणि उजेड पसरून एक नंबर पांढरशीपट उजेड पडाले. जुनी मूर्ती पांडुरंगा सक्सेस करू बाबा. ओम नमः शिवाय. किती ओसाड झालं बघा. हे कसलं हिरवगार होतं. इथून तर कंटिन्यू पाणी येत होते. इथं पलीकडे एक छोटंसं तळ आहे. आता उन्हाळा म्हणल्यावर सगळ्या झाडाची पानं गळून पडते. आणि उन्हाळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, लिंबाचं झाड आणि चिंचेचे झाड हिरवेगारच असते. या झाडांचे काही पानं वगैरे गळून पडत नाही.
गाडीच्या मध्ये चिमणीनं घरटा बनवले हो का. डेंजर कार्यक्रम असतो बाबा, त्याला म्हणतात इंजिनिअरिंग. पूर्ण उन्हाळ्यामुळे पाणी वाढत